हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. तर तुमचं स्वागत आहे खानदेशी तडकामध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक टेस्टी हेल्दी ब्रेकफास्ट. ही रेसिपी खूप कमी मिनटात बनते आणि तुम्ही मुलांच्या टिफिनवरही देऊ शकता. ही रेसिपी खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. त्यासाठी आपण सर्वात आधी एक कांदा आणि एक टमाटर बारीक चिरून घेऊ. आपण कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर आपण मिरची, मटर आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्या पेस्टला आपण जास्त बारीक नाही करायचं आहे. आता आपण पराठे बनवण्याकरता आपण एक वाटी कणण्याचं पीठ घेणार आहोत, एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन. त्यानंतर आपण याच्यात थोडा पुदिना घेतलेला आहे. पुदिन्याने टेस्ट चटपटी होते. त्यानंतर आपण याच्यात 1 चम्मच जिरा, 1 चम्मच धना पावडर आणि 1 चम्मच चाट मसाला टाकून द्यायचा आहे. त्यानंतर आपण सर्व जे आपण चिरून घेतलेले ते सर्व त्यात टाकायचं आहे. सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे छान पद्धतीने. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला लागेल तसं पाणी त्यात टाकायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इथे आपली छान पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. त्याला थोडं आपण असं स्प्रेड करायचं आहे. त्यानंतर आपण जी पेस्ट तयार केलेली आपण त्याने आपण छान एक पराठा तयार करून घेऊ चमच्याच्या हेल्पने. त्यानंतर आपण चमच्याने एकसारखं असं फेलून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याला झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर. मिनटं झाल्यानंतर दुसऱ्या साईडवर पण 5 मिनिटं त्याला होऊ द्यायचं आहे. अशाच पद्धतीने आपण पराठे तयार करून घ्यायचे आहे.
गाईज, इथे आपले पराठे तयार झालेले आहे. अशाच नवीन आणि हेल्दी रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा कॉमेंटमध्ये कसं वाटलं. तर इथे आपले पराठे तयार झाले. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.